नमस्कार. नमस्कार. गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी जलील पठाण आणि माझे मित्र दत्ता हुंताळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आम्ही. विषय तसा दत्ताभाऊ 4-5 दिवसापूर्वीच झालेला आहे तो. मात्र त्या विषयाची चर्चा संबंध जिल्ह्याभरामध्ये चालू आहे. तो विषय असा होता की कार्यक्रम सत्काराचा, मात्र चर्चा जिल्हा बँकेची. हो, असं बरेच जण बोलायला लागलेत. आपल्याला पण मित्र आम्हाला पण बऱ्याच जणांचे फोन आले की या विषयावर बोला तुम्ही दोघं मिळून. खरं तर हा विषय आपण घेणार नव्हतो, कारण कुणाचे कडू वाळका आपण तोडायचं. कारण खरं सांगितलं ना की मग सख्या आईला राग येतो आणि आम्हाला खोटं बोलायची सवय नाही. त्याच्यामुळं आम्ही जर सत्य बोलायला लागलो तर मग अवघड होतं आहे ते. पण बऱ्याच जणांचे आम्हाला फोन आले, प्रत्यक्षात काही जणांनी भेटून सांगितलं की तुम्ही याविषयी बोला, याविषयी जेवढी तुम्हाला वास्तविकता माहिती आहे त्याच्याविषयी बोला. दत्ताभाऊ परवा लातूर शहर भाजपाकडून नवनिर्वाचित विधान परिषदेवर जे नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आले ते माजी मंत्री बसवराज पाटील यांचा जंगी सत्कार सोहळा तिथं होता. आणि त्या सत्कार सोहळ्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजीभैया पाटील निलंगेकर यांनी त्या सत्कारात बोलत असताना जिल्हा बँकेवर बोललं आणि कारखान्यावर बोलले. विशेषतः किल्लारी कारखाना आणि बेलकुंडचा मारुती महाराज सहकारी साखर कारखाना. बरं, एवढ्यावरच नाही थांबले ते. त्यांनी आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार अमित देशमुख यांच्याशी जे काही संभाषण झालं किंवा यांच्याबद्दल एक डोक्यात बोलले. कानात बोललं जे परवा एका कार्यक्रमात लग्नामध्ये पवार साहेबांच्या म्हणजे व्यायी आहेत त्यांच्या दुसऱ्या परीक्षित भैयाच्या मला वाटतं मेवणीचं लग्नाला तिथं होते. मग ते कानात आता संभाजी भैयाच्या दिवशी म्हणले की माझ्या कानात अमितराव असं म्हणाले की बघा निलंग्याकर जवळीकता आता वाढायले असं त्यांना म्हणले. त्याच्यावर तो विषय झाला. तर जाऊ द्या, ते संभाजीराव काय बोलले किंवा पालकमंत्री अमित देशमुख काय बोलले ह्याच्यापेक्षा आपली चर्चा आहे निवडणूक सत्काराचा कार्यक्रम होता. तिथं जिल्हा बँकेची निवडणूक गाजली, या विषयावर आपल्याला बोलायचं. बरोबर. महत्वाचा विषय असा आहे की जिल्हा बँकेची निवडणूक आता काही दिवसावर आली. म्हणजे आता त्याचं प्रोसेसिंग सर्व चालू झाले. माझ्या जवळ दीड महिन्यात ती निवडणुकीचा कार्यक्रम लागून सगळी प्रक्रिया चालू. मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी बसवराज पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना पक्षाचा नेता म्हणून संभाजीराव पुढे करून ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून बांधणी करत आहे. मात्र बांधणी करताना जे जिल्हा परिषदमध्ये त्यांनी तसंच केलं, महानगरपालिकेत तसंच केलं. महानगरपालिकेत तर भाजप पराभूत झाली. भाजपची काय अवस्था जिल्ह्यात झाली, भाजपच्या निष्ठावंतांना डावलून कसं बाहेरच्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या, कसलं गाजलं होतं. प्रचंड गोंधळ झाला. तिकीट विकली गेली तिकीट म्हणून प्रचंड गोंधळ झाले. जिल्हा परिषदेमध्ये तीच अवस्था होती. जिल्हा परिषदेमध्ये आमदारांच्याच मुलांना तिकीट द्यायचं पक्षाच्या अध्यक्षांना सांगितल्यानंतर पुन्हा त्या मुलांचं म्हणजे आमदार कराडप्पाच्या मुलाला उमेदवारी द्यायची होती. औषधात परीक्षित भैयाचं नाव चर्चेत होतं. या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या घडामोडी निष्ठावंतांना डावलून ज्या उमेदवाऱ्या देण्यात आल्या त्याचा मोठा फटका भाजपाला बसला. आणि याचा मूळ ह्याच्यातला तुम्हाला गाभा सांगतो की मुळात भाजप जिल्ह्यात एकत्र नाही. आता सुरुवात करायची. देशमुखावर बोललं, अमित देशमुखचं नाव घेतलं किंवा दिलीपरावांचं नाव घेतलं, बोललं की निवडणुकीला भेटच येते. ह्या हिशोबाचं कालचं त्यांचं भाषण होतं. पण एका गोष्टीचं मला वाईट वाटलं. त्यांनी बोलताना बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना यांनीच बंद पाडला आणि पुन्हा यांनीच चालू केला
असं ते बोलले. ठीक आहे, त्यांनी बंद पडला का कुणी बंद पडला, ते दिनकर माने नाही. साहेबाच्या कार्यकाळात होता का? हो हो पण ऐका ना. पण संभाजी भैयाच्या बोलण्याचा रोग काय होता दत्ताभाऊ तुम्ही लक्षात घ्या. यांनी बंद पाडला म्हणजे काय की जिल्हा बँकेच्या माध्यमातनं दिनकर मानेच्या कार्यकाळामध्ये जेव्हा कारखाना अडचणीत होता ना, आता जशी त्यांनी मदत केली त्यांच्याकडे कारखाना आल्यानंतर, त्या पद्धतीने ह्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारातल्या एका विलासराव देशमुखांच्या म्हणजे इच्छेसाठी उभा राहिलेल्या या कारखान्याला त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा न केल्यामुळं तो कारखाना इतका दिवस बंद राहिला असं त्यांचं म्हणणं होतं. मग तोच विषय आहे ना, त्या बँकेवर तो कारखाना 10 वर्ष बंद राहिला. काही पाण्याचं ऊसाचं काही परिस्थिती वेगळी होती, त्याच्यावर 7-8 वर्ष बंद राहिला. कारखान्यावर कर्ज वाढल्यानंतर तो थकामीत गेला. बरोबर आहे, लक्षात घ्या, तो कारखाना थकामीत गेला आणि मध्यंतरी तो निवडणुकीच्या पहिले तर विक्रीला निघाला होता. हो हो हो. पण ते सुदैवानं आमदार अभिमन्यू पवार त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, त्यांनी ते कारखाना वाचवला विक्रीपासून. तो शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवला. आणि आमदार अमित देशमुख ज्यावेळेस मंत्री झाले, पालकमंत्री झाले तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात, त्यांनी ती शासनाची थकामी मिळवून दिली त्यांना. त्या रकमेला, त्या पैशाला, म्हणजे जे कर्ज होतं त्या कर्जाला थकामी, जी थकलेली हमी ती सरकारने घेतली. त्यावेळेस जिल्हा बँकेने मदत केली. म्हणजे जिल्हा बँकेनं जी काय केलं ते त्याच्या शासनाच्या सहकार्याच्या चौकटीत असून त्यांनी ती केलं. आता असं म्हणता येणार नाही की ते आता कारखाना बंद कुणी केला, कुणाच्या कार्यकाळात बंद झाला, यांच्याच कार्यकाळात बंद झाला. दिनकर माने साहेब तिथे चेअरमन होते. बरोबर. कर्ज वाढलं 10 वर्ष बंद राहिल्यामुळे, अवसायनात गेला तो. कारखान्याची अवस्था वाईट झाली, भंगार अवस्था झाली होती कारखान्याची. म्हणजे प्रचंड ती कारखाना आजारी होता. मग अशा परिस्थितीमध्ये तो साखर कारखाना देशमुखांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाचवला. नुसता वाचवला नाही तर त्या कारखान्याला लागणारं सगळं मार्गदर्शन किंवा मांजरा परिवाराची मदत त्यांनी त्या कारखान्याला दिली. तो कारखाना 5-6 गाळापासून हंगाम करतो. बरोबर. आणि कारखान्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या रेकॉर्डला दर देतो. चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये विषय नाही. परंतु तुम्ही जे म्हणाला की संभाजीराव असं म्हणाले की यांनी त्यावेळेस का मदत केली नाही, यांनी का मग तो थकामीमध्ये गेला होता, तशी कुणाची मागणी बी नव्हती. त्यानंतरच्या काळात निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये पॅनल झाला. स्वतः दिनकर माने ते काय शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी तयार झाली. आता ठीक आहे, दिनकर माने भाजपमध्ये संभाजीरावांच्याच पक्षात आहेत, त्याच्याशी काय आपल्याला हे नाही. पण हे सगळे तिघे एकत्र त्यावेळेस असताना त्या कारखाना दिलीपराव साहेबांनी बाबा ठीक आहे, थकामी आल्यावर शासनाने त्याला काहीतरी मदत केली. त्या मदतीवर तो कारखाना सुरू झाला, आज चालतो. आज तो कारखाना 3,000च्या वरी भाव देतो. हे जिल्हा बँकेनेच केली ना. मग जिल्हा बँक ही एकट्या ह्याच्यासाठी म्हणत, आता तुमचं ते किल्लारी सहकारी साखर कारखाना, त्याला शासनानंच त्याला पण थकामी काढली. कारण की ऑलरेडी जिल्हा बँकेचं एवढं मोठं त्याच्यावर काहीतरी देणं होतं. ते बसवराज पाटील साहेबांनी तो कारखाना कर्जमुक्त केला. मात्र बाकीचे काही देणं म्हणून असं 100 कोटीचं त्यावेळेस त्या कारखान्यावर देणं आहे. हे सोडून कर्मचारी आहे ते बाकीचं आहे अजून. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेनं मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला मदत केली. म्हणून या भागातला 2-2.5 लाख टन ऊस गाळप झाला. त्याचबरोबर कणकेश्वरला इथला ऊस गेला. आणि या दोन्ही साखर कारखान्यानं जो भाव दिला तो जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच दिला. आम्ही कुठं म्हणतो नाही बाबा, आम्ही नाही म्हणत नाही. जिल्हा बँक होती, देशमुखांनी ते सांभाळली. आज त्या जिल्हा बँकेवर आपण बोलतोय 45-40 वर्ष झाली. जी कधी काळी अवसायानात होती ती सुद्धा बँक आजारी होती. त्या बँकेचं नेतृत्व जेव्हा दिलीपराव साहेबांनी हातात घेतलं तेव्हापासूनचा आतापर्यंतचा कार्यकाळ त्या बँकेचा आपण जर बघितला, त्याचा इतिहास जर बघितला तर प्रचंड काय म्हणतात त्याला, इतकं म्हणजे सहकार्यातल्या बारीक गोष्टीचा अभ्यास करून, शेतकरी हित लक्षात घेऊन, आणि नियमावली सहकार्यात नियमावली वारंवार बदलते. आता तर मागच्या 10-12 वर्षात तर स्वतः भाजपचं सरकार आहे, त्यांनाही नियमावली माहीत आहे. फक्त सांगायचं एवढंच आहे मला
की बाबा मारुती महाराज सहकारी साखर कारखाना कुणी बंद केला आणि कुणी चालू केला आणि तो कसा चालू झाला, एवढंच मला बोलायचं होतं. आणि त्यांनी चांगला भाव दिला. आता त्यांच्यात आंबुलगा येथील साखर कारखाना हो दत्ताभाऊ, आपल्याला एक दोघांचे फोन आले निलंग्याहून. संभाजी पाटलांच्या तालुक्यात त्यांच्या जवळ असलेला अंबुलगा सहकारी साखर कारखान्यानं जानेवारी पर्यंतच बिल दिलं. 1800 रुपये दिले फक्त. 1800 कसं मग संभाजीबाई यांनी ह्याच्यावर पण बोललं पाहिजे ना. त्यांनी एखादं आंदोलन उभं केलं पाहिजे. का पैसे दिले नाही त्या फरकीप्रमाणे किंवा बाकीचे करायला पाहिजे ना. कारण तिथे बी शेतकरी अडचणीत. इथं तुम्ही शेतकरी इथं जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्यासाठी बोलता, मग तिथं अंबुलग्यामध्ये का बोलत नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी? गंमत सांगतो दत्ताभाऊ, एकूणच संभाजीबाई यांचा त्या दिवसाचा जर पवित्रा बघितला, आपण व्हिडिओ ऐकले, त्यांच्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ ऐकला. मी माझ्या लेखामध्ये पण लिहिले की संभाजीबाई यांनी एका दगडामध्ये 2-3 पक्षी मारायचा प्रयत्न केला. एक, अभिमन्यू पवार आणि देशमुख सहकारातल्या कामासाठी एकमेकाला सहकार्य करण्यासाठी पुढं आले. परवा डिस्लेरीच्या प्रोग्राममध्ये अभिमन्यू पवार साहेब आले. त्यांनी त्या कारखान्याची उन्नती व्हावी, भरभराट व्हावी आणि या कारखान्याच्या शेतकरी सभासदांना चांगले दिवस यावे किंवा या परिसरातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे अशी अपेक्षा केली. आता त्या लग्नातला कार्यक्रम म्हणजे किस्सा सांगितला त्यांनी. खरं तर कानात सांगितलेल्या गोष्टी होत्या. स्टेजवर यायला पाहिजे का नको हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. परंतु अमित देशमुखांनी जेव्हा एखादी गोष्ट कानात सांगितली असेल त्याच्यावर काहीतरी विश्वास असेल ते सांगत असताना. मला काय वाटतं माहिती काय का, ह्याच्यामध्ये जिल्हा बँक, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि विधानसभा या तिन्ही निवडणुकीमध्ये देशमुखाच्या विरोधामध्ये ताकद लावली होती या सगळ्यांनीच. नाही ऐका ना. मग एवढी ताकद लावली असताना तरी भाजप पराभूत झाली. मग हे आता त्यांचं जे तुम्ही जे म्हणालात मला की बाबा अभिमन्यू पवारांचं त्यांचं म्हणजे ह्यांच्यात काही घोळ असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही घोळ म्हणजे काय ह्याच्यात विरोधाभास आहे का? म्हणजे बसवराज पाटील साहेब आणि अभिमन्यू पवार असं जमते आणि संभाजी पाटील बसवराज पाटला जमते. संभाजी पाटलाचं ना अभिमन्यू पवाराचं जमत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? हे तर मी म्हणायला काय पाहिजे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. नाही आता सध्या म्हणजे त्यावेळेस जमलं नाही का निवडणुकी जिल्हा परिषदमध्ये किंवा विधानसभेत सगळीकडेच राडा होता की आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवडणुकीच्या वेळेस जिल्हा बँकेत तसंच होईल का? काय सांगता येते, होऊ शकते. त्याचीच संभाजीबाईंना भीती होती म्हणून संभाजीबाईंनी सगळी निवडणूक बसवराज पाटील साहेबांच्या हातात दिली का? बसवराज पाटलांच्या हातात देण्यामागं दत्ताभाऊ खरं तर संभाजी भैया हे भाजपाचे ज्येष्ठ जिल्ह्यातले आहेत. त्यांनी एकदा पालकमंत्री पद भूषवले आणि 4 वेळेसचे आमदार. संभाजी पाटील यांनी लातूर जिल्ह्यात खऱ्या अर्थानं भाजप वाढवली ह्या मतासाठी आहे ना 100%. संभाजी पाटलांनी या जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा कमळ फुलवलं. या महानगरपालिकेत सत्तेच्या जवळ जाण्याची किमया जर कुणी केली असेल तर ते संभाजी पाटीलच होते. काय झालं मग नंतर असं? आता काय झालंय, आता कसं असते, सत्ता तुम्हाला मिळाली, सत्ता मिळाली, मग जिल्हा परिषदेच्या असो, महानगरपालिकेच्या असो किंवा पंचायत समितीच्या, तिथं काय अवस्था झाली हे आता आपण सांगणं ही वेळ नाही. त्याला कधी तर आपण त्या निवडणुकीत बोललो असतो त्यावेळेस ही सांगायची लोकांनी नाकारलं. अहो अमित भैया देशमुख यांना पाडण्यासाठी किती मोठी ताकद लावली गेली. एक सांगतो ना, मग त्यावेळेस लोकांनी लातूरकरांना नाकारलं. तो विषय मग त्याच विषय आपल्याला पडायचं नाही. आपल्याला ते मीच तुम्हाला तेच म्हणालतो की ही निवडणूक संभाजी भैयाने हातात घेतली पाहिजे. माझं पण म्हणणं आहे. कारण पाटील साहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळे सोबत आहोत. पाटील साहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळे सोबत आहोत, असं नसते ना. भैया तुम्ही या जिल्ह्याचे नेते आहात. अभिमन्यू पवार तुम्हाला नेते म्हणतात, बसवराज पाटील सुद्धा तुम्हाला नेते म्हणतात. मग तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर जिल्हा बँक कशाला द्यायला? तुम्ही स्वतःच्या खांद्यावर जिल्हा बँक लढायला दिला ना. याच्या अगोदर लढलेच होते ते 2 निवडणुका. मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा महानगर जिंकले होते. दत्ताभाऊ याच्यामध्ये एक दिसून येते बरं का. मला एक जण काल म्हणला पण
की संभाजी भैयांनी हा उद्देश स्टेजवर बसवराज पाटील साहेबांच्या समोर बोलण्यामागचा उद्देश असा आहे की साप भी मरे और लाठी भी ना तुटे. समजा काय उद्या मागं पुढं झालं तरी नेतृत्व कुणाचं आहे? बसवराज पाटलांचं. आणि गंमत तुम्हाला सांगतो की बसवराज पाटील यांच्या भाजपामध्ये घेण्याला सुद्धा मला एकाने काल फोन लावून मला म्हणले की भाई तुमचा मी लेख वाचला, पण बसवराज पाटील भाजपामध्ये येत असताना त्यांना विरोध कुणी केला? बसवराज पाटलांच्या तिकिटाच्या वेळेस, उमेदवारीच्या वेळेस विरोध कुणी केला? त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना विरोध कोणी केला? हे जरा तपासून बघा म्हणे तुम्ही, कारण स्टेजवर बोलणं सोपं असतंय म्हणे, परंतु आपल्या हातून काय घडलंय. बरं, दुसरी गोष्ट आहे, आणि त्यांनी हे म्हणले की आज संभाजी भैया जरी बसवराज पाटलांना देशमुखांच्या विरोधामध्ये चिथावण्याचा प्रयत्न करत असेल किंवा समजा 2019च्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटलांचा पराभव का झाला, त्याच्या पराभवामागं कोणाचे अदृश्य हात होते हे सगळ्यांना माहीत आहे. त्याची परत आठवण करून थोडक्यात तुम्हाला हा बदला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जिल्हा बँक ताब्यात घेऊन ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा पाडण्यामध्ये ज्याचा हात होता त्यांना तुम्हाला सबक शिकवायचा आहे, हा संदेश द्यायचा प्रयत्न केला. बसवराज पाटील लय हुशार माणूस आहे, तुम्हाला सांगतो. त्यांना लय समजतंय त्याचं. मला तो माणूस काल म्हणला ना की बसवराज पाटील हे विसरले नसतील म्हणले, की त्यांचे भाजपामध्ये घेत असताना विरोध कुणाचा विरोध होता हे त्यांना बी माहीत आहे. तिकीट मिळवण्यासाठी विरोध कुणाचा होता हे त्यांना माहीत आहे. निवडणूक लढवत असताना विरोध कुणाचा होता हे त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं बसवराज पाटील हे कोणाच्या ऐकण्यावरनं किंवा कोणाच्या उचकावण्यावरनं उचकणार नाही, कारण ते मुरब्बी नेते. मात्र दत्ताभाऊ काल जो कार्यक्रमामध्ये जी वक्तव्य झाली किंवा संभाजी भैयाच्या तोंडून जी वाक्य निघाली त्याचा मी तुम्हाला खरं सांगू का, मी कुणाचं कौतुक करत नाही, परंतु मी बी मागच्या 10-20 वर्षापासून जिल्ह्याचं राजकारण बघतोय. एखादी निवडणूक देशमुखांनी मनावर घेतली, त्या निवडणुकीचा निकाल ते स्वतः सरकार लावतो. जिल्हा तुमच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देशमुख म्हणावे तसे सक्रिय दिसले नाहीत. तो उमेदवार एकटा राहिला, फक्त 1-2 जर बैठका घेतल्या, नाहीतर परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्षातली मतं पाटील साहेबांना पडली. हो, असं कसं म्हणतो? असं नाही ना. मग ज्या लोकांनी यांना समजा मदत केली असेल, ठीक, कोणते आदर्श असतील ते देशमुखांचेच आहेत, ते का बाहेरचे ह्या जिल्ह्यातले बरोबर नाहीत ना. मग तुम्ही उद्या बसवराज पाटील साहेब जरी आता जिल्ह्याचे अध्यक्ष, आता सध्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाते अध्यक्ष असल्यामुळे, कारण की ते आता पक्षाचे प्रमुख असल्यामुळं जिल्हा बँकेची निवडणूक आता पक्षावर गेली आहे. म्हणजे स्वतः संभाजी भैयाने ती पक्षावर घातली आहे काय. त्याच्यामुळं त्याला मन जरी असली तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः संभाजी पाटील मागच्या 10-15 वर्षापासून पाहत आहेत ना, अनुभव आहे त्यांना. बरोबर. मात्र मला ह्याच्यात एक वाटतंय, कुणाची तरी देशमुखाशी जवळीकता हा विरहाचा विषय आहे. हे विरह आहे, हे काहीतरी बाबा एक त्यांचं जमायलंय. किंवा मारुती महाराजवर परवा आता दोघं पण एकत्र होते, दोघांनी एक लातूर आणि औसा विकास असं खुद दिलीपराव म्हणाले, किंवा आमदार अभिमन्यू पवार सुद्धा म्हणाले की दिलीपराव साहेबांचं मला मार्गदर्शन आहे, नेहमी मला मार्गदर्शन राहते. मला बाजार समितीच्या निवडणुकीत काहीतरी बोलली की म्हणजे काय ऐन वेळेस कारखान्याच्या निवडणुकीच्या निवडणुकीत तुम्ही व्हिडिओ केला साहेब आणि माझं त्याला हे झालं. परंतु आमदार अभिमन्यू पवार आणि दिलीपराव साहेबांचे संबंध आहेत
आणि हे वैयक्तिक संबंध आहेत, राजकारणामध्ये असू शकतात, ते पक्षविरहित संबंध आहेत. एक मत तसेच संबंध ते अमित भैयाशी आहेत मी मानतो. अमित भैयाने त्यांच्या विरोधात औसा तालुक्यात प्रचंड भाषण केलेलं आहे. अमित भैया त्यांच्या बाजूने असं कसं म्हणता येईल आपल्याला? सगळ्यात जास्त टीका या जिल्ह्यात सगळ्यात जास्त अमित देशमुख साहेबांनी जर कोणावर केली असेल तर अभिमन्यू पवारांवर केली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. तुम्ही बघितलं, मी बी बघितला, त्यांचा विषय नाही. परंतु आता जिल्हा बँक म्हणजे दिलीपराव देशमुख आणि तिथं अभिमन्यू पवार यांची संधी. याच्यामुळं हे सगळं वातावरण एक प्रकारे तयार करण्याचा प्रकार संभाजी भैया करत आहेत. बघू आता त्यांच्या प्रयत्नाला यश हो. पण मला असं वाटतं की विनासहकार नाही उद्धार. तशीच निवडणूक जिल्हा बँकेची विनासहकार नाही उद्धार. मग इकडून औषधाचा सहकार लाभल, तिकडून अहमदपूरचा सहकार लाभल, तिकडून उदगीरचा सहकार लागेल आणि सहकार चळवळ पुन्हा एकदा काय लातूर जिल्ह्यामध्ये दिसून येईल असं मला वाटतं. दत्ताभाऊ, एकूणच सहकारामधलं देशमुखांचं जर योगदान बघितलं तर विरोधक सुद्धा म्हणतात राजकारणाच्या ठिकाणी ठीक आहे, त्यांचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी त्यांना राजकारण करावं लागतंय किंवा करावं बी लागत असेल, प्रत्येक जण करता येते. तर मात्र जिल्हा बँक असेल किंवा इतर कारखाने असतील, त्या कारखाने असतील, जिल्हा बँक याच्या माध्यमातून आज जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून या सगळ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून योग्य प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि त्यांच्यावर वेगळ्या कार्यक्रमामध्ये हे असं बोलणं हे कुठंतरी संभाजी भैयाच्या मनातल्या घालमेलेचा उद्रेक होता का? बरोबर, करेक्ट आहे, असंच आहे. कारण ही कधी एकदा बोलून दाखवू असं त्यांना झालेलं होतं. आणि सत्काराचा कार्यक्रम सापडला. निवडणुकीमध्ये जर बोलले असते तर आपल्याला काय वाटलं नसतं, पण तो कार्यक्रम वेगळा होता. म्हणजे त्यांनी बिगुल वाजवले आता. आणि तुम्ही म्हणल्यासारखं त्यांची जी घालमेल आहे मनातली ती त्यानिमित्तानं दिसून आली बाहेर. भाई तुम्ही म्हणल्यासारखी गोष्ट तरी आहे, 1000 कोटी रुपये या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळतात. 1000 कोटी. आता तो आकडा आपल्याकडे नाही, यावर्षीचं गाळप किती झाले, त्याच्या पोटी किती शेतकऱ्यांना वाटप झाले, म्हणजे ऊसबिलाचं आपल्याकडे नाही आहे तो आकडा. परंतु खरंच लातूर जिल्ह्यामधले जेवढे मांजरा परिवारातले साखर कारखाने आहेत त्या सगळ्या साखर कारखान्याची शेतकऱ्याची आत्मीयता, त्यांचं नातं आहे. आणि ह्या दोघांना एकत्र करण्याचं एकच साधन आहे जिल्हा बँक. आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच ही सहकारी चळवळ साखर कारखान्याची दिलीपराव साहेबांनी उभी केली. आता या निवडणुकीमध्ये आता 2 संस्था तर काय हातात लागल्या नाहीत महत्त्वाच्या. जिल्हा परिषद आता आली, काठावर जिल्हा परिषद आली भाजपची, 2-4चा फरक आहे काय. पण तिथंही काहीतरी अध्यक्षपदावर होते. तुम्ही मला विषय सांगितला होता तो अध्यक्षपदाचं काय होतं, तिथं बी काहीतरी लई झालं म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणलात की त्यांचं आता तसं काय नाही, असं आहे. म्हणजे भैयाचं आणि आपल्या भैया भाऊचं काहीतरी आता त्यावेळेस बी वाजलं होतं अध्यक्षपदावर. हे सगळ्यांनाच माहिती आहे की दत्ताभाऊ, कारण त्यावेळेस संभाजी भैया नव्हते पण छोटू भैया होते. असं द्यायला छोटू भैया काय संभाजी भैया काय एकच ना, वेगळे आहेत का दोघं? दोघे एकच आहेत. कसं आहे, संभाजी भैया आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, भैया कार्यकर्ते आहेत. म्हणजे कार्यकर्ता आणि आमदार सारखेच असतात, कारण कार्यकर्त्यावरच आमदाराचं प्रेम असतं. आणि तो बी आमदार त्याच घरात आणि आमदार बंधू त्याच घरातला आणि कार्यकर्ता त्याच घरातला असल्यानंतर तो कार्यकर्ता जरा विशेष असतो. पण तुमचं 100% बरोबर आहे. याच्या मागे काहीतरी खदखद आहे. बरोबर आहे दत्ताभाऊ. 25 मिनिटं व्हायला लागलेत. संभाजी भैयांना नेमकं काय म्हणायचं होतं आणि त्यांना कुठला संदेश कुणापर्यंत पोचवायचा होता हे जेवढा आम्हाला कळलं तेवढं आम्ही सांगितलं. कदाचित संभाजी भैया पण खूप
धूर्त, हुशार आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. कारण तुम्ही म्हटलं दत्ताभाऊ, खरं आहे दत्ताभाऊ म्हटले तसं, या जिल्ह्यामधून जर काँग्रेसला नेस्तनाबूत करून किंवा काँग्रेसचा पालमुळं उखाडून जर जिल्हा भाजपमय कोणी केला असेल, कोणाच्या नेतृत्वात झाला असेल, तो संभाजी संभाजी पाटलामुळेच औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ पहिल्यांदा फुललं. आपण त्यावेळेस छापलं, बसवराज पाटील साहेबांचा पराभव संभाजी पाटील यांच्या धुरंधर नेतृत्वामुळे झाला. कारण की त्यांनी भाजप गावागाव रोवली. एवढंच मला सांगायचं होतं. बोल. आणि 100% संभाजी भैयाच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये भाजपाचं कमळ फुललं. आणि आता हे फुलल्यानंतर मग त्या कमळाचा मकरंद खाण्यासाठी लय भोंग्या आले त्या भोंग्याने कमळच पोखरलं सगळं. मध खावा की नाही, त्यांनी पाकळ्या सुद्धा खायला कुरतडायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं झालं काय की संभाजीभाई यांच्या जे कष्टाची जी पुनरावृत्ती व्हायला पाहिजे, पुढच्या निवडणुकामध्ये भाजपा हा परत एक नंबरचा किंवा विजयी पक्ष म्हणून जो दिसायला पाहिजे तो दिसला नाही. कारण संभाजी पाटलांनी त्यांच्या मेहनतीवर 100% भाजपाच्या पारड्यामध्ये यश पाडलं. मात्र त्या यशानंतर कमळामधला जो मकरंद खाण्यासाठी भुंगे आले, त्या भुंग्याने कमळ पोखरलं. कारण कमळाला काँग्रेसने नाही म्हणजे खाली आणलं. पूर्वी ते काँग्रेसच असं, काँग्रेस तू काँग्रेस गिराते किंवा काँग्रेसला काँग्रेस पाडू शकते. तुम्ही म्हणल्यासारखं याच्यामध्ये दत्ताभाऊ कमळाला पोखरलं, कमळाला यश पचवायला पण खूप मोठं मन लागतं आणि उदार अंतकरण लागतं. लोकांनी अपेक्षेनं दिलेलं यश जर तुम्हाला लोकांच्यासाठी वापरता आलं नाही तर लोक परत पाठ फिरवतात. तो प्रकार दिसून आला. मात्र काल परवा जो सत्काराचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये संभाजी भैयांनी जो सूचक संदेश दिला तो संदेश नेमका आमदार अभिमन्यू पवारांना सावध करायचा होता का आमदार अभिमन्यू पवार आणि देशमुखांचं चाललेलं सौख्य याच्यामध्ये बिघाडी करायचा होता हे त्यांनाच माहिती. दुसरं, बसवराज पाटलांना या जिल्हा बँकेसाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते पाटील साहेबांना सांगत असतील तुम्हाला ज्यांनी पाडलं, ताकद लावली तेच अभिमन्यू पवार आता म्हणजे न नाव घेता तुम्ही म्हणले असेल तर पाटील साहेबांना लीड करा म्हणून त्यांनी विनंती करणं किंवा सुचवणं हे सुद्धा पाटील साहेब, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार अभिमन्यू पवार आणि देशमुख हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल कुठंतरी ब्रेक करण्याचा. कारण दत्ताभाऊ कसं आहे, संशयाची सुई जर एकदा डोक्यात घुसली तर मोठा कार्यभाग सुद्धा ती संपुष्टात आणते. त्याच्यामुळं मला वाटतं संभाजी भैयांनी संशयाची सुई हे टाकायचा प्रयत्न केला. आता त्यांची सुई हे आमदार अभिमन्यू पवारांच्या आणि आमदार बसवराज पाटलांच्या मेंदूमध्ये मनामध्ये सांगतो कुठपर्यंत जाती हे येणारा काळ सांगेल. सुई कोणाची जरी असली जिल्हा बँकेत दिलीपराव देशमुखांची दोरी राहिली एवढी मी सांगतो. बस असेल कारण शेवटी संभाजी भैया म्हणले पण की त्यांच्या ज्या काही सहकारी काय म्हणतो आपण त्याला, पण सोसायट्यांचा पण विषय काढला त्यांनी. सोसायट्यांच्या माध्यमातून त्यांची लोक असल्यामुळं हे परत निवडून येतात असं त्यांनी काहीतरी सांगितलं. फक्त आपला विषय काय होता की बाबा तुम्ही म्हणल्यासारखं की सत्काराच्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं हे अपेक्षित नव्हतं पण घडलं नाही.
जे अपेक्षित नसतात ते घडवतात म्हणूनच त्यांना संभाजी भैया म्हणतात ना. जर तुम्हाला अपेक्षित घडलं तर त्याचं नवल वाटत नाही. मात्र संभाजी भैयांनी टाकलेली गुगली असेल किंवा चेंडू ह्यांच्या कोर्टामध्ये बसवराज पाटलांच्या टाकला. आता त्याला बसवराज पाटील हे कसे सामोरे जातात आणि त्यांनी पक्षाच्या बाबतीत येणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत काय धोरण राबवतात आणि आमदार अभिमन्यू पवारांवर संभाजी भैयांच्या सल्ल्याचा किंवा संभाजी भैयांच्या वक्तव्याचा सकारात्मक परिणाम होतो का नकारात्मक परिणाम होतो याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र एक गोष्ट आहे दत्ताभाऊ, तुम्हालाही वाटते मलाही वाटतंय की अनेक निवडणुका संभाजी भैयांनी या जिल्ह्यामध्ये भाजपाच्या वतीनं लढवल्या. त्यांच्यासारखा अनुभव हा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला लातूर जिल्ह्यामध्ये नाही. त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असताना बसवराज पाटलांना पुढाकार घ्या म्हणणं हे कुठंतरी लोकांना खटकलंय किंवा लोकांना विचार करायला भाग पाडले या वक्तव्यानं. आणि कानात सांगितलेल्या गोष्टी जाहीरपणे जेव्हा एखादा माणूस सांगतो, दत्ताभाऊ कधी सांगतो, एखाद्या मैत्रीत सांगितलेल्या गोष्टी 4 माणसात जेव्हा उघड करतो ना, तो कधी करतो की तुमच्याकडनं अपेक्षित प्रतिसाद जर मिळत नसेल तर तुम्ही काय म्हणलो होतं हे मी सांगायचा प्रयत्न करतो. कदाचित अमित देशमुख आणि संभाजी भैया निलंगेकरांचे मध्ये काय घडलं काय माहीत नाही. मात्र त्यांनी हे वक्तव्य करून जिल्ह्यामध्ये एका वेगळ्या चर्चेला उधाण आणलं हे मात्र नक्की. मित्रहो, ही चर्चा करत असताना खरं तर खूप मोठा गहन विषय आहे हा. परंतु एवढा गहन विषय आम्हाला माहीत नाही, आम्ही एवढ्या खोलात गेलेलो नाही. जेवढं माहिती होती तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला, आवडला. पण मला आपण नेहमीच काहीतरी भाकीत व्यक्त करतो आपण एखाद्या गोष्टीचं. तुमचं काय बाकी? मला असं वाटतं की जिल्हा बँकेची निवडणूक ही फिक्स आहे. विनोद होईल, फिक्स आहे. मी ते म्हणणार नाही, फिक्स आहे. आणि या फिक्स निवडणुकीमध्ये मी तुम्हाला मगाच म्हणलं होतं, विनाशंका नाही उद्धार, असंच होईल. तुम्ही थोडी वाट बघा. चालतं. धन्यवाद.